नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी मोवियाचं शिष्टमंडळ गेलं. या शिष्टमंडळाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यात उपमुख्यमंत्री यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री असलेले आणि माजी मुख्यमंत्री असलेले अशोकराव सहभागी झाले होते. या तीनही नेत्यांनी महाराष्ट्राला सध्या कशाची गरज आहे, केंद्राकडून काय मदत मिळू शकते याबाबत आपला प्रस्ताव, आपलं म्हणणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडलं. ही भेट पाहायला गेलं तर अत्यंत साधी, सोपी, स्वाभाविक असू शकते, पण हे तसं नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणारी ही मंडळी कोण आहेत हे लक्षात घ्यायला हवं, कारण या भेटीला अनेक अंतर्गत पदर आहेत. ही तीच तीन मंडळी आहेत जी या आधी भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणण्याच्या विरोधात एकत्र आली. ही तीच तीन मंडळी आहेत जी प्रसंगी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलेली आहेत. आणि त्यात सुद्धा शिवसेना हा तो पक्ष आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत युतीत राहून, मतं घेऊन, नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपल्या उमेदवारांना विजयी झाल्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा करत राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आपल्या सर्वोच्च नेतृत्वाला बसवलेला आहे. अशा वेळेला ही तीनही मंडळी गेल्या जवळपास 15 महिने महाराष्ट्रात सत्तेत आहेत, कोरोनाशी संघर्ष करतायत आणि आता केंद्राच्या मदतीची आस लावून केंद्राकडे विविध मुद्द्यांना मांडण्याच्यासाठी दिल्लीत दाखल झाली. नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर जवळपास 12 मागण्यांचं एक मागणी पत्र यांनी सादर केलं. मुद्दा इथून सुरू होतो की या 12 पैकी किती मागण्या या खरोखरीच राज्याची जबाबदारी आहे आणि 12 पैकी किती मागण्या या खरोखरीच केंद्राची जबाबदारी आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की या 12 पैकी ज्या गोष्टी केंद्राच्या जबाबदारीत येतात त्याची पूर्वतयारी ही राज्याची जबाबदारी आहे की नाही. या सर्व तांत्रिक बाबी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे ते राजकारण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीची वेळ देणं आणि थोडकी वेळ नाही तर जवळपास 1.25 तास या सगळ्यांचं ऐकून घेणं याचे सुद्धा अनेक दिवस उमटतील असे राजकीय पडसाद महाराष्ट्रात अपेक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ भेटलंय, पण त्याही पलीकडे जाऊन काही वेळासाठी का होईना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि देशाचे पंतप्रधान यांच्यात व्यक्तिगत भेट बंद दाराआड झाल्याची चर्चा आहे. त्या भेटीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तिथं उपस्थित असलेल्या नेत्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. ही सूत्रांची माहिती आहे, खरी खोटी काय कशी ते आपण चर्चेत तपासूच, पण यातूनही अनेक राजकारणाचे नवे संदर्भ उदयाला येऊ शकतात का याचीही आपल्याला चर्चा करायची आहे. आणि म्हणूनच सर्व बाबींचा एकत्रितरित्या आढावा घेण्यासाठी, मागोवा घेण्यासाठी आजच्या लक्षवेधीचं आपलं शीर्षक आहे, भेट झाली, पुढे काय. आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांची मी आपल्याला पटकन आपल्याला ओळख करून देतो. त्यांचा परिचय सांगतो. डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, मवियाच्या प्रतिनिधी आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं गणेश हाके आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत. राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंतराव माइंडकर आहेत. उमेशजी घोंगडे आहेत. सर्व मान्यवरांना माझी एक नम्र विनंती आहे, आज मान्यवरांचं पॅनल मोठं असल्यानं कृपया प्रत्येकानं नेमकं, थेट आणि मर्यादित वेळेत बोलावं. प्रश्नाची सुरुवात मी गणेशजी हाके यांच्यापासून करतोय. गणेश हाके यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचायला हवा, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे थोडी अडचण निर्माण झाल्यात आत्ताच प्रोड्युसरनी सांगितलं. हेमलता पाटील यांच्यासाठीचा प्रश्न. हेमलताजी, मवियाचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला जातं, भेट होते, मागण्या मांडल्या जातात, सगळी चर्चा
नियमानुसार सनदशीर पद्धतीनं झाल्याच्या नंतर अचानक शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि देशाचे पंतप्रधान दरवाजा आड, बंद दरवाजा आड अर्धा तास चर्चा करतात. हा काय मामला आहे? तिथे काय झालं? आणि त्या चर्चेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना का दूर ठेवलं गेलं? प्रसादजी, आपण जे सगळं हे मत ते मांडतायत त्याच्यामध्ये मला कुठल्याही पद्धतीने काहीही वावगं दिसत नाहीये. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानांना भेटले. हे देशाचे पंतप्रधानांना कुठलेही मुख्यमंत्री वेळ घेऊन व्यवस्थित भेटू शकतात, आपल्या मागण्या मांडल्या. जी जी, आपण 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 सलग बोलत राहा हेमलताजी, आपण बोलत राहा. त्याच पद्धतीने ह्या सगळ्या मागण्या मांडल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर पंतप्रधानांना मुख्यमंत्री भेटले असं आपण म्हणताय आणि त्याच्यामध्येही काही वावगं असू शकत नाही. कुठल्याही पंतप्रधानांना कुठलेही मंत्री शिष्टमंडळाच्या व्यतिरिक्त भेटून आणखीन काही चर्चा होऊ शकते. त्यामध्ये लगेच काहीतरी फार मोठं वादळ येणार. अपेक्षित म्हणजे हे अनपेक्षित आहे याच दृष्टीनं पाहतोय याकडे. कारण बंद दरवाजा आड पंतप्रधानांना वेगळं भेटायला जायची काय गरज होती? त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वेगळं का ठेवलं? त्यांनाही घेऊन गेले असते अनौपचारिक चर्चेसाठी. एक प्रोटोकॉल असतो. मुख्यमंत्र्यांना काही त्यांची म्हणणी हे पंतप्रधानांच्या कानावर घालताना 1 to 1 टॉक या ठिकाणी अपेक्षित असतं आणि तो एक राजकीय शिष्टाचार आहे. तर ते जर अशा पद्धतीने पंतप्रधानांना भेटले असतील तर त्याच्यामध्ये कोणालाही काहीही ऑब्जेक्शन देण्यासारखं काही नाहीये. म्हणजे भाजपच्या नेत्यांनी पण घाबरून जाण्यासारखं नाहीये आणि बाकीच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये मला काहीही वाटत नाही. अच्छा, आपण आता एकदम मुद्द्यावर आलात. आपण थेट असं म्हणून टाकलं की भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घाबरून जाऊ नये, पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंद दाराआड अर्धा तास भेटले म्हणून. गणेशजी हाके आपली पटकन प्रतिक्रिया अपेक्षित करतो, वेळेची मर्यादा आहे. प्रसादजी, खरं म्हणजे ज्या पद्धतीची ही भेट महाआघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर जवळपास 2.25 वर्षानंतर पंतप्रधानांची यांना भेट घ्यावीशी वाटली. यांना ज्या पद्धतीचा एक अहमगंड होता, अहंकार होता, तो अहंकार जो मराठा आरक्षणाचा जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला त्याच्या संदर्भामध्ये ओबीसीचं जे आरक्षण जे सुप्रीम कोर्टानं रद्द केलं त्यामुळं महाराष्ट्रातील जनता महाआघाडी सरकारवरती अत्यंत रुष्ट आहे. अत्यंत म्हणजे खरं म्हणजे या सरकारच्या बद्दल नाकर्तेपणाबद्दल शिव्या द्यायला लागली सगळी महाराष्ट्रातली सगळी जनता. आणि मग यांच्या समोर आता सध्या काहीही पर्याय नाही. मग अशा वेळेला माननीय पंतप्रधानांना आपण काहीतरी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि हे लोकांना दाखवलं पाहिजे की बघा आम्ही केंद्र सरकारकडे हा विषय घेऊन गेलो होतो, आता हे केंद्र सरकारने याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. मुळात कुठल्याही पद्धतीचं एखादं पंतप्रधानांशी चर्चा करत असताना पण गणेशजी इथे जो एक मुद्दा उपस्थित झाला की महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंद दाराआड भेटले म्हणून भीती वाटायला नको. तुम्हाला भीती वाटते का तशी? अरे असं भीती वाटण्याचं कामाला काही कारणच नाही. कधीच आम्हाला भीती वाटत नाही. आम्ही यांच्यासारखे काही भित्रे नाही होत. खरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो 2 गोष्टी याच्यामध्ये माझं बोलणं खंडित केलं. मुळात एखाद्या गोष्टीच्या संदर्भात महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संदर्भात यांनी पंतप्रधानांशी भेट घेतली असे ते सांगतायत. पण कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये एखादी भेट घेत असताना एखादं प्रपोजल म्हणजे राज्य शासनाकडून कुठल्याही विषयाच्या अनुषंगाने एखादा प्रस्ताव केंद्र सरकारकडे द्यायला पाहिजे. ठीक आहे, हे आपलं गेले भेट घेतली आणि नुसते ते म्हणजे पत्र त्यांना दिली. यावरती मला सांगतो की ज्या पद्धतीची सविस्तर अशी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाही किंवा निर्णयही म्हणजे तात्काळ अशा स्वरूपाची कुठल्याही पद्धतीची. यावर एक छोटीशी प्रतिक्रिया येते हेमलता पाटलांची. वेळेची मर्यादा आहे. हेमलताजी, आपल्याला गणेश हाकेंचा मुद्दा पटला नाहीये की काय? प्रसादजी, आता मी 2 मिनिटापूर्वीच बोलले होते की भारतीय जनता पक्षाचे नेते इतके भयभीत का झाले? एक चांगली पद्धतीची भेट झाली आणि त्याला यांच्या कानामध्ये सांगितलं का महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने की आम्ही सरकारवरती नाराज आहोत. ज्या पद्धतीने भेट झाली, ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना वेळ दिला, ज्या पद्धतीने सांगोपांग चर्चा झाली, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांना एवढी पोटदुखी का झाली याच मला पोटदुखी झाली आहे याचा निष्कर्ष गणेश हाके काँग्रेसने कशावरून काढला? भारतीय जनता पार्टीला पोटदुखी झाली असं वाटायला लागलं का काँग्रेसला? म्हणतात ना ते मनातल्या मनात यांना स्वतःला ज्या पद्धतीची भीती वाटते आहे आणि हे सध्या खरं आहे. म्हणजे आम्हाला तर भीती वाटायचं काही कारण नाही.
कारण आम्ही ज्या पद्धतीनं माननीय पंतप्रधानांनी वेळ मागितल्या पंतप्रधानांनी या वेळ दिली. कारण प्रश्न असा आहे की यांच्या मनात जे आहे ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या मनात नाही किंवा पंतप्रधानाच्या मनात असत नाही. अच्छा, मग आता मला पुढचा एक प्रश्न आहे गणेश हाके आपल्यासाठी, की आजच्या भेटीच्या नंतरही महाराष्ट्र भाजप विरोधक या नात्यानं मवियाच्या विरोधातली भूमिका अधिक धारदार ठेवणार आहे का आजच्या भेटीनंतर, आणि त्यात सुद्धा बंद दरवाजा आडच्या अर्ध्या तासाच्या भेटीनंतर महाराष्ट्र भाजपची भूमिका थोडीशी सौम्य होईल? आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून आहोत आणि म्हणून प्रामाणिकपणे जर सत्तेत असताना उत्तम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं तसं आज विरोधी पक्षाची जबाबदारी आमच्यावर आहे आणि म्हणून अत्यंत चांगला विरोधी पक्ष म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत. त्यामुळे त्या पंतप्रधानांच्या भेटीच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा याचा कुठल्याही पद्धतीचा परिणाम आमच्या इथल्या विरोधक म्हणून काम करण्याच्या याच्यावरती होणार नाही. ठीक आहे, आम्ही विरोधक आहोत. भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेलं आहे की पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या नंतरही महाराष्ट्र भाजप आपल्या भूमिकेची धार कमी करणार नाहीये. आपल्यासोबत दोन राजकीय विश्लेषक आहेत, त्यांच्याकडून पटकन प्रतिक्रिया घेतो. सर्वप्रथम आपल्यासोबत उमेशजी घोंगडे आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत जयंतराव माइंडकर आहेत. मला उमेशजी आपण सांगा, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या विरोधात न लढलेले पण आता एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले जेव्हा बंद दाराआड भेटतात त्यावेळेला राजकारणाचा वेगळा पदर लक्षात घ्यावा लागतो का? मला असं वाटतं प्रसादजी, निश्चितपणे थोडस आम्ही तर बातमीदार आहोत, निश्चितपणे शंका येणं साहजिक आहे. मला असं वाटतं की राज्याचे नेते, महाराष्ट्र विकास आघाडीतले सगळे नेते, अजित पवार, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या सोबत पंतप्रधानांना भेटले होते. त्या दोघांमध्ये असा काय विषय होता की ज्याची चर्चा या दोघांच्या समोर, जर राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील तर मग या दोघांची अडसर व्हायची किंवा यांना बाजूला ठेवून, यांना टाळून बंद दरवाजाआड मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताची अशी काही चर्चा केली की जी या दोघांच्या समोर करायची नव्हती. अगदी उमेशजी, आपण एका अशा ठिकाणी काम करता ज्याचे देशभरामध्ये प्रतिनिधी आहेत. तुमची दिल्लीतली बातमीदारी म्हणजे तुमचा दिल्लीतला सोर्स काय सांगतो, काय झालं असेल त्या बैठकीमध्ये? प्रसादजी, खरं तर या संपूर्ण बैठकीचे अनेक तपशील अजून यायचे बाकी आहेत. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खरं तर माहिती अशी आहे की निश्चितपणे या दोघांची बंद दरवाजाआड चर्चा झालेली आहे. आता ती चर्चा काय स्वरूपाची होती याचा तपशील खरं तर अजून नेमका तपशील येणं बाकी आहे. मात्र मला एक मुद्दा सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे की असा कोणता विषय होता की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत सरकारमधले, त्यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या हिताची अशी कोणती चर्चा मुख्यमंत्र्यांनी एकट्याने पंतप्रधानांशी केली? त्यामुळे आणि या मुद्द्यावर आपण काँग्रेसला बोलतं केलं पण काँग्रेस त्यावर आता काही भूमिका घ्यायची इच्छा बाळगत नाहीये. हेमलता पाटलांच्या चेहऱ्यावरचं हास्य चर्चा सुरू झाल्यापासून आतापर्यंत कायम आहे. जयंतराव माइंडकर, आपण याच्या संदर्भात सांगा की काँग्रेसचा एक वरिष्ठ मंत्री जो माजी मुख्यमंत्री आहे, विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, सोबत शिष्टमंडळात त्या दोघांना बाहेर ठेवलं जातं आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्येच चर्चा होते. नक्की काय झालं असेल? माझ्या मदतीला या हे वाक्य असू शकतं की मी तुमच्या मदतीला येतो हे वाक्य निघू शकतं. मला थोडस एक मागचा रेफरन्स देऊन एक थोडस विशद करायचं. मला माहिती आहे वेळ कमी, आपल्याकडे पॅनल मोठा आहे. जी बिलकुल. एक लक्षात घ्या, हे 14वे पंतप्रधान आहेत आणि या देशात 28 राज्यातलं महाराष्ट्र एक प्रॉमिनंट राज्य आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री आतापर्यंत अनेक पंतप्रधानांना जे विरोधातले होते त्यांना भेटलेले आहेत, मंत्रिमंडळाच्या बरोबर गेलेले आहेत, सिनियर कॅबिनेट बरोबर गेलेले आहेत. सिनियर कॅबिनेट बरोबर चर्चा झाल्यानंतर 1 to 1 हा आंतरराष्ट्रीय स्तरापासून अगदी आपल्या केंद्रीय स्तरापर्यंत असलेला एक प्रघात आहे. म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी आणि परवेज मुशर्रफ यांच्यात सुद्धा आग्राला 1 to 1 डिस्कशन झालं होतं. तेव्हा अडवाणी हजर नव्हते, जे होम मिनिस्टर होते. असा प्रघात आहे, तो पाळला जातो. ठीक आहे जयंतराव, आपल्या लेखी हा एक केवळ प्रघात आहे. या प्रघाताच्या अनुसार या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा झालेली असेल. चर्चेला थोडं पुढे न्यायचं आहे कारण बराच वेळ झाला चर्चा ती बंद दरवाजा आड भोवतीच फिरत राहणं बरं नाही. चर्चेला पुढे नेत असताना आजच्या चर्चेतले जे प्रमुख मुद्दे आहेत त्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेली भूमिका आपण ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर आज ज्या ज्या मुद्द्यांना पंतप्रधानांसमोर मांडलं गेलं
ते खरोखरच राज्याचे की केंद्राचे मुद्दे आणि ते तसे मांडायला हवे होते का, याबाबत विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका आपण ऐकणार आहोत. या दोघांची प्रतिक्रिया आधी ऐकू आणि चर्चेला त्यानंतर पुढे नेऊ. की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच. तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे. त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो. राज्य सरकारने कृती केल्यानंतरच केंद्र सरकार त्यात कृती करू शकतं. ठीक आहे, आपण असं समजूया की ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री जाऊन भेटले. फक्त माझी एवढीच विनंती आहे की ही सगळी कृती न करता भेटून काहीही फायदा होणार नाही आहे. हे त्या अहवालातही स्पष्टपणे आलेलं आहे. त्यामुळे ही कृती आपण केलीच पाहिजे अशा प्रकारचं आमचं मत आहे. तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर भेटण्याच्या साठी म्हणून ज्या विषयाची सुरुवात झाली तो विषय खऱ्या अर्थानं केंद्राचा किती, राज्याचा किती, या संदर्भात आपल्या सोबत असलेल्या दोन सामाजिक प्रतिनिधींची आणि आरक्षण अभ्यासक या नात्यानं असलेल्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आबासाहेब पाटील, सर्वप्रथम आपला मुद्दा, मराठा आरक्षण मोदींना भेटून मिळणार आहे का? प्रसादजी, आजची जी भेट आहे ती दोन मुद्द्यावरती असं वाटतं त्याच्यामध्ये की राज्यामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारला हे सुप्रीम कोर्टात आलेलं सगळ्यात मोठं अपयश मानलं जातं आणि मराठा समाजाच्या मनात एक फार मोठी खतखत आहे आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे मराठा आरक्षणासाठी हे आज ना उद्या हे लोक बाहेर पडणार ह्याची मोठी भीती या सरकारमधल्या नेत्यांना, मुख्यमंत्र्याची. दुसरा मुद्दा जे केंद्रामध्ये आता मोदी साहेबांना भेटण्याचा जो विचार होता की हे सरकार सातत्यानं सांगतं की केंद्र सरकार देणार आहे, केंद्र सरकार देणार आहे. त्याच्यामुळे दुसरा एक त्याच्यातला पार्ट असा आहे की जर केंद्राकडे असेल तर हा मोर्चा पुन्हा केंद्राकडे सुद्धा वळू शकतो आणि केंद्रामध्ये सुद्धा मोठं आंदोलन होऊ शकतं. हे भाजपच्या सुद्धा नेत्यांना माहिती आहे आणि चर्चा मोदींच्या पर्यंत पण गेली असावी. त्याच्यामुळं पण आबासाहेब पाटील आपल्याला आणि आपल्याच निमित्तानं मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आपण करता म्हणून मला सांगा, आजच्या भेटीनंतर मराठा समाजातली प्रतिक्रिया काय? ही भेट मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर झाली असेल तर ती फलद्रूप होईल का? मुळात ती करण्याची तशा पद्धतीनं गरज होती की त्याच्या आधी काही राज्यात होणं गरजेचं होतं? मुळात जर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये भेट घेणार होते तर ती तशा पद्धतीने मराठा आरक्षण हाच विषय घेऊन भेट झाली असती. परंतु ज्या प्रकारे आज 12 मुद्दे त्या ठिकाणी आले, पदोन्नतीचा मुद्दा आला, जीएसटीचा मुद्दा आला, त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाचा आला, त्याच्यामुळे मराठा आरक्षणाला किती वेळ दिला मोदींनी, त्याच्यावरती मराठा आरक्षण मोठा विषय आहे. तो काही 10-15 मिनिटात संपणारा विषय नाहीये. आणि आज ज्या पद्धतीने फक्त कुठंतरी समाजाला थोडस दिलासादायक आम्ही मोदींना भेटलो एवढाच विषय त्याच्यामध्ये, जर त्यांनी या सगळ्या सरकारच्या लोकांनी जर त्याच्या अगोदर भूमिका घेतली असेल, स्पेशली मराठा आरक्षणाच्या वरती जर भूमिका असती तर त्या ठिकाणी मोदी बाहेर आले असते आणि उद्धव साहेब सुद्धा, सीएम आणि पीएम दोघांनी एकत्रित येऊन जर प्रेस झालं असतं तर समाजाला सुद्धा कुठेतरी वाटलं असतं की हा मराठा आरक्षणावरती काहीतरी सकारात्मक होतंय. परंतु तसं होतं. हेमलता पाटील, केंद्रात बैठक घेऊन, केंद्रात पंतप्रधानांना जाऊन भेटून मराठा आरक्षण प्रश्नी खऱ्या अर्थानं काही होणं अपेक्षित आहे की त्याचा गृहपाठ अजून व्हायला हवा होता राज्यात? नाही, सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने स्पष्टपणे आदेश दिले त्यानंतर आपल्याला केंद्र सरकारकडे जाण्याचा एक मार्ग शिल्लक राहिलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला दिलासा मिळू शकतो. आता ते 9 शेड्यूल मध्ये टाकायचं, 102 घटना दुरुस्तीनंतर आलेला विषय, इंदिरा साहनी केस नंतर आलेला विषय, या सगळ्या गोष्टींवरती केंद्र सरकार मनात आणलं तर नक्कीच याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तोडगा काढू शकतं. आणि म्हणून एक आपण म्हणताय केंद्र सरकारला मनात आणलं तर, गणेश हाकेंची प्रतिक्रिया पटकन याच निमित्तानं इथेच अपेक्षित आहे. आणि प्रसादजी काय आहे की आता कोणत्याही आरक्षणाचा प्रश्न हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि 2 सुप्रीम कोर्टानं जे मराठा समाजाचं जे आरक्षण त्यांनी जे रद्द केलेलं आहे ते कायदेशीर प्रक्रिया त्यांनी आपल्या सरकारनं पूर्ण केली नाही म्हणून ते रद्द केलेलं आहे.
तेव्हा आता कुठेही जरी गेलात तरी तुम्हाला एक काय की महाराष्ट्र सरकार आपलं केंद्र सरकारने जो काही मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे आणि जी घटना दुरुस्ती केली आहे त्यामुळे तुम्हाला आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुठल्याही समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आणि ही प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू व्हायला पाहिजे, राज्य सरकारने ती करायला पाहिजे त्या राज्य सरकारने. त्यामुळे महाराष्ट्रात तुमच्या लेखी मवियानं मराठा आरक्षणाचा गृहपाठ पूर्ण न करता केंद्राचा पेपर सोडवायला घेतला. याचे निश्चितपणे असं तेच सांगतो तुम्हाला की फक्त हे हा मी इथं म्हटलं ना तुम्हाला जे यांनी काही 12 विषय जे घेऊन जे केंद्र सरकारमध्ये गेलेले आहेत त्यातले 8-9 विषय हे राज्याशी संबंधित आहेत. केवळ यांना लोकांना दाखवायचं. मी सांगितलं ना आता बरोबर पाटील म्हणाले मराठा मोर्चाचे की आता त्यांना भीती वाटते आता पण मराठा आरक्षण रद्द झाले आपल्या आकारक्षमतेमुळे, आपल्या निष्क्रियतेमुळे, आपल्या बेजबाबदारपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे आणि आता संपूर्ण मराठा समाज महाआघाडी सरकारच्या विरोधामध्ये उठेल आणि या भीतीपोटी काहीतरी आपल्या चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकायचा आणि मग सांगायचं की आम्ही केंद्राला विनंती केलेली आहे. बिलकुल प्रतिक्रिया देत आहेत. ह्याच्यात दुसरं काही नाही. प्रसादजी 106 आणि 107 लोक आल्यानंतर थोडक्यात सत्ता गेल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येऊ शकतं ना ते फ्रस्ट्रेशन गणेश हाकेंच्या बोलण्यात स्पष्टपणे दिसतंय. मला सांगा 9 शेड्यूलचा विषय आहे, घटनेमध्ये दुरुस्तीचा विषय आहे, हे विषय काही राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात का? म्हणजे काहीतरी बोलायचं आपलं फडणवीसांनी फ्रस्ट्रेशन काढलं तेच फ्रस्ट्रेशन हाकेंनी काढायचं, तोच तो विषय. कुठली आम्ही कागदोपत्री केलेली नाहीये, कुठली आम्ही पूर्तता केली नाही, कुठल्या विषयाचा आम्ही अभ्यास केला नाही. काय सांगता तुम्ही गणेश हाकेंची आता मराठा पुनर्विचार याचिका दाखल करू शकता ना, आम्ही त्या प्रक्रिया पूर्ण करा ना. बघा पुनर्विचार याचिका तुम्हाला ज्या कारणावरून तुमचं आरक्षण रद्द केलेलं आहे तुम्ही गणेश हाकेजी तुम्ही काळजी करू नका. तुमच्यापेक्षा ज्या कारणावरून तुमचं आरक्षण रद्द झालेलं आहे त्या आरक्षणासाठी तुम्हाला पुनर्विचार याचिका दाखल करायची ना, ती पहिल्यांदा करा आणि जर सुप्रीम कोर्टाने नाकारलं तर त्या संदर्भामध्ये तुम्ही केंद्रही या संदर्भामध्ये सगळ्या पद्धतीचं सहकार्य करायला तयार आहे. यातला एक तांत्रिक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. हेमलता पाटील, माझा आपल्यासाठीचा प्रश्न आहे तो असा आहे की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्याच्यानंतर काही दिवसातच जवळपास 3च दिवसात केंद्रानं आपलं म्हणणं मांडण्यासाठी नवी याचिका दाखल केली. राज्य सरकारकडे न्यायमूर्ती भोसले यांचा अहवाल येऊनही 3 ते 4 दिवस झाले आहेत. अद्याप राज्य सरकारनं आपल्याकडून याचिका का दाखल केलेली नाही? प्रसादजी, त्या संदर्भामध्ये अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट आलेलं आहे. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा सगळा सांगोपांग विचार झाला आणि पूर्णपणे राज्य सरकार जे उपाय आपल्या हातामध्ये आहेत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भातला विषय आहे आणि केंद्रांकडे जाऊन आपलं म्हणणं मांडण्याचे दोन्ही सायमल्टेनियसली करताय. त्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे? मुद्दा वाईट वाटण्याचा नाहीये, फक्त तांत्रिक आहे. तुम्हाला केंद्राकडे जाऊन म्हणणं मांडायचं होतं ते तुम्ही आज केलं. न्यायमूर्ती भोसलेंचा अहवाल येऊन इतके दिवस झाले, आजही अद्यापही याचिका का दाखल नाही झालेली? हे करेल ना, महाराष्ट्र सरकार त्या संदर्भामध्ये कारवाई करेल. त्या पद्धतीचा अहवाल प्राप्त झाला आणि विहित मुदतीमध्ये करेल, विहित मुदतीमध्ये करेल. आबासाहेब पाटील, ही समाजाला पटणारी भूमिका आहे का? केंद्राचा अहवाल येऊन दिवस झाले, केंद्राची याचिका दाखल होऊनही बरेच दिवस झालेले आहेत. मुळात प्रसादजी, दिलीप भोसले यांचा जो समितीचा अहवाल आहे तो अहवाल काय आहे, त्या अहवालामध्ये काय लिहिलंय, ते त्याच्यावर पुढे काय करणार आहेत ह्याचं कुठेही बाहेर सांगण्यात आलेलं नाही. फक्त एवढंच आहे दिलीप भोसले स्टेटमेंट दिलं पूर्ण. ताई, स्टेटमेंट देऊन विषय होत नाही. तुम्ही तुमचं बोलणं ऐकलं मी शांतपणे. आमचं जर ऐका तुम्ही की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार आहात तर पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी टिकणार आहे का? त्याच्यामध्ये तुम्ही ते तुमचं म्हणणं मांडणं ते मिळणार आहे का? केवळ वेळ कडू पाहण्याचं धोरण हे आहे. याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा जे निर्णय आलेला आहे की 50%. आबासाहेब, आपण म्हणताय वेळकाढूपणाचं धोरण आहे, हे वेळकाढूपणाचं धोरण कोणाचं आहे? सरकारचं आहे आणि कोणाचं असणार आहे? यांना जर आरक्षणचं रद्द झाल्यानंतर जर मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी निर्णय घेतला असता की मराठा बांधवांना तुम्ही घाबरू नका, आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुम्हाला ओबीसीच्या सर्व सवलती लागू करून देतो, असं कुठल्या पद्धत स्टेटमेंट नाही. फक्त याच्यावरचा एक तांत्रिक मुद्दा आपण पटकन उमेश घोंगडे यांच्याकडून समजून घेऊयात. उमेशजी, याचा खुलासा करा की केंद्र आपल्याकडून न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करतं, राज्य सरकार अद्यापही न्यायालयीन लढाईच्या साठी कुठलीही शस्त्र पारसताना दिसत नाही. राज्य सरकारची नक्की अडचण काय आहे?
उमेशजी, आपल्याकडून कदाचित आवाज म्यूट झालाय. उमेशजी, त्याच्यामुळे तुमचा आवाज पोहोचत नाही. हा प्रसादजी, बोला. मला असं वाटतं की तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राज्य सरकारचा गृहपाठ कमी आहे, ते पूर्ण करायचा प्रयत्न करतायत. काल अशोक चव्हाणांनी असं सांगितलं की विशिष्ट जी काही मुदत आहे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची, ती याचिका दाखल त्या वेळेच्या आधी होईल. दुसरं असं मला असं वाटतं की आता या मराठा मोर्चाचे पाटील साहेब त्यांनी आता एक मुद्दा उपस्थित केला की पुनर्विचार याचिका सुद्धा टिकेल का. मुळामध्ये पुनर्विचार याचिका टिकणार नाही अशी आता भाजपपासून सगळे लोक सांगतायत की पुनर्विचार याचिका टिकणार नाही, त्यासाठीची आवश्यक तयारी आहे. मुळात विषय असा आहे की या सगळ्या पुनर्विचार याचिकेमध्ये तुम्ही हे सिद्ध करणार आहात का की मराठा समाज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अप्रगत आहे, हे सिद्ध आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे का, एसईबीसी ची कॅटेगरी त्यांना लागू होऊ शकते का, हा मुद्दा आहे. हेमलता पाटील, गृहपाठ कच्चा आहे मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये असं दिसतंय. असंच निरीक्षण आपल्या सोबतच्या मान्यवरांकडून समोर येत आहे. नाही, जे काही सगळं सुप्रीम कोर्टामध्ये जे संपूर्ण ह्या केसचं जे वंतन झालं, ज्या पद्धतीचा तो निकाल आला आणि त्यानंतर प्राप्त परिस्थितीमध्ये हेमलताजी, काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज ये जा. नाही, आवाज येतोय? जी बिलकुल येतोय, बोला. हा, तर तो जो काही विषय आहे तो केंद्र सरकारच्या दरबारी घेऊन जाणं आणि त्याच्यावरती केंद्र सरकारने जर तोडगा काढला तर कॉन्क्रीट तोडगा निघू शकतो. यामध्ये मग मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. या सगळ्या गोष्टींचा तांत्रिक दृष्ट्या तो सुटू शकतो असं आपलं म्हणणं आहे. विषय ऐकून घ्या की राज्यामध्ये जर मराठा आरक्षणाची कोणती तयारी झाली नसेल, राज्य मागासवर्गीय आयोग आता नेमणुका केल्या, त्याच्यामध्ये एकही मराठा सदस्य नाही. कोणत्या ज्या इलिजिबल नाहीत, तो डॉक्टर ऍडव्होकेट लक्ष्मण हाके इलिजिबल नसताना सुद्धा नियुक्ती केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळे विरोधातले लोक राज्य मागासवर्गीय आयोगावरती नेमले गेले. आयोग आता त्याच्यानंतर पुनर्गठित झाला नाही, भोसले समितीचा अहवाल बाहेर काढला नाही आणि तिथं कोणती तयारी नाही आणि डायरेक्ट फक्त आम्ही केंद्रात भेटून आलो, आता शांत बसा. ठीक आहे आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. आपल्याला या संपूर्ण भागामध्ये हरिभाऊंना वेळ देता आलेला नाहीये, पण चर्चेच्या या शेवटच्या टप्प्यात हरिभाऊंना मी विचारू इच्छितो, आरक्षण अभ्यासक या नात्यानं आपण सांगा, ओबीसीची वेगळी चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत. आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या निमित्तानं स्वतःचा राज्यातला अभ्यास पूर्ण करून पंतप्रधान मोदींकडे जायला हवं होतं की नुसतं उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊन आरक्षणाचं संपूर्ण घोंगडं केंद्रात भिजत टाकायची तयारी दिसली? हरिभाऊ. तर म्हणजे प्रसादजी, हे जे तिन्ही विषय आहे आरक्षण, हे सगळे तिन्ही विषय सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. मराठा आरक्षण, भरतीमधील आरक्षण आणि ओबीसीचं राजकीय आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण, हे तिन्ही विषय हे राज्याच्या संबंधित आहे. या तिन्ही विषयाचा अधिकार राज्याला आहे आणि विषय क्लिष्ट असल्यामुळे मला थोडा अधिक वेळ दिला तर जनतेलाही कळेल, तुम्हालाही कळेल. अगदी. मग हरिभाऊ, मला थोडीशी संधी द्या. एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे. मी पुढच्या भागामध्ये आपल्याशी नक्कीच आवर्जून सविस्तर चर्चा करतो. लक्षवेधीच्या या भागात इथे एक छोटी विश्रांती घेतोय. पुढच्या भागासाठी लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट हरिभाऊ राठोड यांच्याकडे जातोय. आरक्षण अभ्यासक या नात्यानं हरिभाऊ राठोड आपल्यासोबत या चर्चेत आहेत. हरिभाऊ, आपण ही भूमिका मांडत होतात की आरक्षणाच्या संदर्भातले 3 विषय, 1 मराठा आरक्षण, 2 पदोन्नतीतलं आरक्षण, 3 ओबीसींचं पंचायत समितींमधलं आरक्षण, हे तीनही विषय राज्यांचे आहेत. केंद्राच्याकडे जाण्यात आत्ता काही हाशील नाही. आपली भूमिका आपण पुढे मांडा. हरिभाऊ. येतोय आवाज, येतोय तुमचा, बोला तुम्ही हरिभाऊ. बोला हरिभाऊ, बोला. हे बघा, 3 आरक्षण आहेत. तिन्ही आरक्षणाचे अधिकार, संविधानिक अधिकार राज्याकडे आहे. एक मोठा घोळ चालू आहे आपल्या देशामध्ये, तो कोणालाही लक्षातच आला नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे नाही, आपल्याही नाही. ज्याने कायदा बनवला ना 102, त्यांनाही नाही कोण राहिलं. झालं काय? असं काय झालं की याचं इम्प्लिमेंटेशन करता येत नाही? असं काय संविधानामध्ये लिहिलं की तुम्हाला ते कळत नाही?
असं काय झालं की 3 जज वेगळं सांगतात, 2 जज वेगळं सांगतात. बघा तुम्हाला सांगतो मी, 102वी घटना दुरुस्ती आणि मराठा आरक्षणाचा काही एक संबंध नाही, काही संबंध नाही. आपण जे आरक्षण 102वी घटना दुरुस्ती हे सेंट्रलच्या नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन संदर्भात होती आणि सेंट्रलच्या ओबीसी संबंधात आहे. आपण जे अंतर्गत आरक्षण आहे म्हणजे एमपीएससी थ्रू रिक्रुटमेंट किंवा मग पोलीस शिपाई असो, डॉक्टर असो, जे काही असेल एज्युकेशन मध्ये वगैरे, त्याचं आरक्षण आपण दिलं होतं. आपण युपीएससीचं आरक्षण दिलं नाही. युपीएससी म्हणजे IAS, IRS, IPS, नॅशनलाइज बँका, रेल्वे, त्याचं आरक्षण मराठ्याला दिलं नव्हतं. आणि 102चा संबंध पूर्णतः त्या याच्याशी आहे 342. तरी पण जी चूक झाली आहे, थोडीशी चूक झाली आहे. ठीक, 342 मध्ये एक मिनिट जी जी पूर्ण नाही हरिभाऊ, आणखी समजणार 2 तुम्हाला. मुद्दे आहेत, पटकन त्यावर हा, या कृपया. सांगतो. पदोन्नतीचं नाही, आरक्षण आणि ऐका. ओबीसीचं पंचायत हा. समितीतलं आरक्षण. एकच मिनिट. नाही, 342 मध्ये एक छोटीशी चूक झाली आहे. तिथे जर सेंट्रल लिस्ट असं असतं तर एवढा मोठा घोळ झालाच नसता आणि तिथेच येणार आपण. कारण शेवटी काय सांगितलं, 3 जजेसनी जरी वेगळं सांगितलं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्वतः आता लिहिल्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये की आम्ही अधिकार काढून घेतले नाही, ते आधी सांगत होते ते. हा एक विषय झाला. त्यामुळे अधिकार तो राज्यालाच येणार आहे आणि राज्य ते करू शकतं. मराठ्याला आरक्षण आपण देऊ शकतो, हा माझा कित्येक दिवसापासूनचा दावा आहे. ठीक आहे, ते कसं देऊ शकतो आता नाही सांगणार, नंतर कधीतरी. बिलकुल. पण दुसरा एक मिनिट, घाई करू नका, घाई करू. राजकीय चर्चा खूप करतो आपण, ते बिगर कामाची आहे. ते राजकीय चर्चा बिगर कामाची आहे, कामाचं करू आपण. दुसरं आरक्षण आहे भरतीमधील आरक्षण. 5 जजेसनी सांगितलं की आरक्षण चालू करा. 5 जज म्हणजे काय, 5 कॉन्स्टिट्यूशन बेंचने सांगितलं, मान्य पंतप्रधान निर्णय घेतला, डीओपीटीने सांगितलं सगळ्या राज्यांना आणि देशामध्ये सगळीकडे राज्यात चालू आहे. आपल्या महाराष्ट्रात चालू नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय की महाराष्ट्रात दुसरं संविधान आहे का? जेव्हा इतर राज्यात चालू आहे, हा एक प्रश्न आहे. त्याच्यात स्पष्ट म्हटलंय राज्याला अधिकार दिलेले आहे. नंबर 3 जे राजकीय आरक्षण ज्याच्याबद्दल आता चर्चा चालू आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा गैरसमज पसरवणं चालू आहे. या 3 जजेसनी फार चांगला निर्णय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही एक उचित आयोग नेमा आणि उचित आयोग नेमून जनसंख्या जाणून घ्या आणि इम्पेरियल डाटा गोळा करा आणि मग तुम्ही आरक्षण द्या. ते तसं जर तुम्ही केलं नाही तर आम्ही सगळे आरक्षण म्हणजे रद्द करून टाकले ना. याच्या नंतरचे केवढे विषय आहे, अहो स्पष्ट तुम्हाला अधिकार दिलेले आहे. तुम्हाला सांगितलं की एक आयोग नेमान आयोग 2 महिन्यात तुम्हाला फिगर मिळतील, इम्पेरियल डाटा मिळेल, लोकसंख्या मिळेल, आरक्षण सगळ्यांना अबाधित राहील. हे काय चाललंय? आपण म्हणजे आपल्याला अधिकार असलेले फेडरल सिस्टीम तुम्ही बिघडवता की काय? आपले अधिकार काय सेंट्रलला द्यायचे का? अरे आपले अधिकार आहेत ते आपल्या राज्याचे, आपल्या मुख्यमंत्र्याला. तर राज्याला पूर्ण अधिकार आहे. तो आपण अधिकार द्यायचा आणि सेंट्रल तुम्हाला अधिकार नाही, बिलकुल नाही. ठीक आहे. राठोड, आपण अतिशय सविस्तरपणे 3ही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये राज्य सरकारलाच अधिकार कसे आहेत हे सांगितलं. या निमित्तानं हेमलता पाटलांसाठीचा प्रश्न. हेमलता पाटील, आता तरी मान्य करणार आहात की आपल्याला अधिकार आहेत आणि आपण हे सगळं करू शकतो? राज्यामध्येच प्रश्नांची उत्तरं समावलेली आहेत. प्रसादजी, ह्या विषयावरती बऱ्याच चर्चा झाल्या, बऱ्याच तज्ञांनी आपापलं मत मांडलं. राज्य सरकारने सर्वांशी त्या संदर्भामध्ये चर्चा केली. आता हरिभाऊनी जो मुद्दा मांडला, जी बोला हेमलताजी, बोला आपण. आणि एक मिनिट. तर त्यामुळे ते म्हणतील अधिकार राज्यालाच आहे. आणि छोटीशी चूक आहे ती भाजपनी ऐकून घ्या, भाजपच्या नेत्यांनी, की तुम्ही ताबडतोब एक अमेंडमेंट करा आणि वटहुकूम करा. 2 दिवसात होईल. सेंट्रल लिस्ट असं 342 मध्ये टाका. झालं, सगळ्या चर्चा बंद होतील. चूक झाली मी सांगतो तुम्हाला. बघा ना तुम्ही, म्हणजे ठीक आहे. हरिभाऊ, एक मिनिट. हेमलता पाटलांचं बोलता बोलता वाक्य मध्येच अर्धवट राहिलं. आता आपण त्यांना विचारूयात, राज्य आपली जबाबदारी पूर्ण करणार आहे का नरेंद्र मोदींकडे प्रत्येक गोष्टीसाठी बोट दाखवणार आहे?
नाही, हे कोणी सांगितलं की नरेंद्र मोदींकडे प्रत्येक गोष्टीसाठी राज्य बोट दाखवतं? म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांची रीग कशासाठी आपण प्रसादजी ओढताय? तर त्याच्यामध्ये राज्याचे अधिकार, राज्य पूर्णपणे पूर्ण क्षमतेने राज्याचे स्वतःचे अधिकार वापरेलच, परंतु ज्या गोष्टीमध्ये केंद्र सरकारची गरज आहे त्या गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे जाण्यामध्ये काही वावगं नाहीये. हेमलता पाटील, भारत इथे मुद्दा पाकिस्तान- विरोधी पक्ष नेत्यांची री ओढण्याचा नाहीये, तांत्रिक दृष्ट्या आणि ज्याला साधारण समज आहे त्याला सुद्धा कळू शकतं. आजच्या यादीतले जे 12 मुद्दे आहेत त्यातले अनेक मुद्दे हे राज्यात सुटणारे आहेत. 3 मुद्दे आरक्षणाच्या संदर्भातले सगळ्यात महत्वाचे हरिभाऊंनी राज्यात सुटतील असं सांगितलं. अहो, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय पण जाऊन पंतप्रधानांकडे मांडावा. प्रसादजी, या तुमच्या सगळ्या मताशी मी अजिबात सहमत नाहीये. चर्चा केल्यानंतर जे विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात तिथे जाऊन भेटायला काय हरकत आहे? आणि दुसरी एक मिनिट मला माझं सहमत असलेली नसलेली बदलणार नाहीये ताई. हेमलताताई, मला माझं पूर्ण घटना करू दे. घटना एक घटना मिनिट काही मला- तुमच्या सहमत एक- असहमत असल्याशी याच्याशी संबंधित नाहीये. तुम्हाला एवढं वाटतं ना, तुम्ही 9 शेड्यूल मध्ये टाका ना, तुम्ही करा ना, बदल करा ना. कशाला कुणाला आम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल? कशाला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल? घ्या संसदेचं अधिवेशन, द्या मराठ्यांना आरक्षण. काय होऊ शकतं? तुम्ही जर मराठ्यांना सेंट्रलने आरक्षण दिलं तर आम्हाला कशाला भांडावं लागेल? 9 शेड्यूल मध्ये पण शेड्यूल मध्ये केंद्राचं आरक्षण, केंद्राने अधिवेशन घेऊन आरक्षण टाकायचं का राज्याकडून प्रस्ताव पुढे जायचा? 9 शेड्यूल ऍक्टिव्ह कोणी करायचं? गणेशजी, तुम्ही दिलं होतं आरक्षण. तुम्ही ज्या पद्धतीने आरक्षण दिलं आणि ज्या पद्धतीने घोळ हेमलताजी, वारंवार आपल्याला कदाचित फोन येत आहेत त्याच्यामुळे सारखा आपला आवाज जातोय. हेमलताताई, आम्ही ते टिकवलं. तुम्हाला सांगतो, आरक्षण टिकवलं आम्ही. ते तुम्हाला नाही टिकवता आलं. तुम्हाला ते तुम्ही घालवलं. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण तुम्हाला द्यायचंच नाहीये हेमलताताई. सगळं तुम्हाला ढोंग करायचंय, ढोंग. फक्त मराठ्यांसाठी आम्ही हे प्रयत्न करतो, त्याचं तुम्हाला ढोंग करायचंय. जो विषय केंद्राचा नाही तो केंद्रात नाही. जो विषय तुमच्या राज्याचा विषय आहे तो राज्याचा विषय तुम्ही केंद्रात मांडून कशाला काय लोकांना काय दाखवताय तुम्ही? हे ढोंग बंद करा. मराठ्याला आरक्षण मिळणार आहे, तुम्ही काळजी करू नका. याच्यात पर्याय निघालेला आहे. हा ढोंगीपणा सोडा तुम्हाला. आणि गणेश हाके, एक मिनिट मान्यवरांना थोडंसं नियंत्रित राहू द्यात, कारण एकमेकांचे आवाज एकमेकांमध्ये चाललेत. कोणाचाच कोणाला काही नीट ऐकायला येत नाही. गणेश हाके, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. मी ज्या वेळेला असं म्हणालो की राज्यात प्रश्नांची उत्तरं शोधायची की नरेंद्र मोदींकडे प्रत्येक गोष्टीसाठी बोट दाखवायचं, ते काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आवडलं नाही. तुमच्या लेखी कोणते असे मुद्दे आहेत की जे आज पंतप्रधानांकडे मांडायची गरज नव्हती? गणेशजी, बघा, 12 विधान परिषदेच्या 12 सदस्याचा मुद्दा पंतप्रधानांकडे मांडायची आवश्यकता नव्हती. मराठा आरक्षणाच्या संदर्भात यांनी पुनर्विचार याचिका ही सुप्रीम राज्यपाल ज्या पद्धतीने वागतायत त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे. माझं म्हणणं ऐकून घ्या ताई. तुम्ही दोन गोष्टी तुम्हाला हरिभाऊ राठोडनी सांगितलं, जे महत्वाचे 3 विषय. हेमलताताई, मला माझं बोलणं होऊ द्या प्लीज. मला प्रसादजीने मला विचारायला मी उत्तर देतो त्यांचे. आता हरिभाऊने जे सांगितलं की 3ही आरक्षण हे राज्याशी संबंधित आहेत, हे राज्याचे विषय आहेत. आणि हे असताना सुद्धा तुम्ही जो ढोंगीपणा करता आहात आणि राजकीय आपला पंतप्रधानांकडे भेट घेत आहात आणि दाखवतात लोकांना की आम्ही तुमच्या प्रश्नांसाठी पंतप्रधानांना भेटतो आहोत, जे की विषय केंद्र सरकारशी संबंधित नाही आहेत. अनेक गोष्टी मला सांगतं की ज्या 2015च्या मतीच्या गणेश हाके, आरक्षणाच्याच मुद्द्यावरची चर्चा बऱ्यापैकी वेळ घेणारी ठरलेली होती. पण यातला एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, राज्यपालांच्या कडून नियुक्त होणाऱ्या 12 आमदारांचा विषय पंतप्रधानांकडे घेऊन जाऊन काय मिळणार असणार आहे? पंतप्रधान काही राज्यपालांना फोन करून सांगणार आहेत का की 12 आमदार करा, की पंतप्रधान राज्यपालांना 12 आमदार करू नका म्हणून सांगतायत? नक्कीच काय? प्रसादजी, जी घटनात्मक तरतूद आहे, मला सांगतंय की एवढे मोठे हे सगळे विधिज्ञ लोक, नेते, मंत्री, मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय की नाही, यांना कोणी समजून सांगतंय की नाही, हाच आम्हाला प्रश्न पडलेला आहे. मला या एवढं कळत नाहीये का? हेमलता पाटलांना विचारू द्या. हेमलताताई, आपण कृपया याचा खुलासा करा की ज्या प्रकरणामध्ये 3 केसेस कोर्टात चाललेल्या आहेत, महाराष्ट्रातल्याच कोर्टामध्ये चाललेल्या आहेत, तो विषय पंतप्रधानांकडे नेऊन आपण काय सिद्ध करू इच्छितो? घटनात्मक बाबींबद्दल प्रसादजी बोला. हेमलताजी, अजून कोणीही बोलत नाहीये, फक्त गणेश हाकेजी, घटनात्मक बाबीबद्दल तुम्ही आम्हाला
सांगू नका. ज्या पद्धतीने राज्यपालांचं आतापर्यंत वर्तन आहे, ज्या पद्धतीने राज्यपाल वागतायत, त्या पद्धतीने ते खरंच घटनेच्या अनुषंगाने वागतायत की प्रत्येक वेळी म्हणजे मुख्यमंत्र्यांना मध्ये त्यांनी काही पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये काही मुख्यमंत्र्याला उपदेश केले, ते उपदेश त्यांनी ज्या पद्धतीने केले, आज ज्या पद्धतीने मुद्द्यावर या प्लीज, कृपया मुद्द्यावर या. 12 आमदारांचा मुद्दा पंतप्रधानांकडे नेऊन आपल्याला काय साध्य करायचंय? या 12 आमदारांच्या संदर्भात राज्यात कोर्टात 3 खटले चालू आहेत. मी मुद्द्यावरतीच येते प्रसादजी मी मुद्द्यावरच येते. ज्या पद्धतीने राज्यपालांनी गेल्या 1 वर्षापासून ज्या पद्धतीने या 12 आमदारांच्या विषयाबद्दल जे वर्तन केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये पंतप्रधानांच्या कानावरती जर हा विषय घातला तर काही फार मोठं काही चुकीचं केलं किंवा हे करायलाच नको होतं, हे चुकीचं आहे. ठीक आहे, आपण असं म्हणताय की हे कुठल्याही प्रकारे वर्तन चुकीचं झालेलं नाही. उमेश घोंगडे, हा नक्की यातून काय साध्य करायचा प्रयत्न आहे? 12 आमदारांचा विषय पंतप्रधानांकडे न्यायचा, प्रत्यक्षात त्या 12च्या 12 नियुक्त्यांच्या विरोधात कोर्टात महाराष्ट्रात 3 खटले चाललेले असतात. मला एक सेनलताताईंना प्रश्न विचारायचा. 1 मिनिट आबासाहेब, देतो संधी. 1 मिनिट. उमेश घोंगडे बोलतायत. उमेशजी, मी आपल्याला प्रश्न विचारला होता, प्रश्न पोहोचला असेल. तुम्ही मला वाटतं असा प्रश्न विचारला, थोडा गोंधळात ऐकायला आला नाही. तुम्ही मला वाटतं असं 12 आमदारांचा मुद्दा पंतप्रधानांकडे मांडण्याची गरज होती का? मला असं वाटतं की 12 आमदारांचा मुद्दा हा संपूर्णपणे राज्य पातळीवरचा होता. आता ज्या पद्धतीचे विषय, जितके महत्वाचे विषय पंतप्रधानांकडे जाऊन बोलण्याचे आहेत, त्याच्यामध्ये 12 आमदारांचा मुद्दा तितका महत्वाचा नाही असं मला वाटतं. मुळामध्ये मराठ्यांचं आरक्षण आणि त्यावर काय मार्ग काढता येईल या विषयावरती पंतप्रधानांकडे जाणं, त्याच्यातून काय मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं हे संयुक्तिक आहे. जयंतराव माइंडकरांची प्रतिक्रिया. जयंतराव, कोणी सल्ला दिला असेल की 12 आमदारांचा मुद्दा यादीमध्ये घाला, पंतप्रधानांच्या समोर जे निवेदन सादर करायचंय त्या यादीत? मला कोणी सल्ला दिला हे मला नक्की सांगता येणार नाही, पण त्यांनी जे काही मागितलेलं आहे ते योग्य आहे. कारण राज्यशास्त्राचं जे काही माझं नॉलेज आहे ते असं सांगतं की राष्ट्रपती राज्यातल्या राज्यपालांना नियुक्त करतं आणि राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानी काम करतात. पंतप्रधानांकडनं आलेले जे काही असतात त्याच्यावर ते फक्त सह्या करतात. जसं मुख्यमंत्र्यांकडनं आलेलं रेकमेंडेशन राज्यपालांनी सह्या केल्या पाहिजे. आतापर्यंत 1960 पासून 12 आमदारांची यादी आपल्याकडे 9 महिने ठेवून असलेला जर का एखादा राज्यपाल या राज्यात झालेला असेल तर त्या राज्यपालाविषयी किंवा त्या आमदाराविषयी, फ्युचरच्या लॉ मेकर्स विषयी आपलं म्हणणं, भलेही ते सबज्युडिस असेल तरी पॉलिटिकल सायन्सचा एक अभ्यासक या नात्याने यावर एक प्रतिक्रिया पटकन गणेश हाकेंची येऊ द्या. गणेश हाके, वेळेची मर्यादा आहे. नाही, माईलकर जे म्हणतात ते अत्यंत चुकीचं आहे की राष्ट्रपती फक्त म्हणजे पंतप्रधानांचा सल्ला देतात त्याच्यानुसार फक्त ते सही करतात असं म्हणतात. अत्यंत हे राष्ट्रपती पदाचा अवमान आहे. राज्यपाल महामहिम राज्यपाल असं करत नाही. ऐकून घ्या. नाही, ऐकून घ्या. नाही, ऐकून घ्या. अशा पद्धतीची घटनेमध्ये आपण एक राष्ट्रपती पद हे तुम्हाला सांगतो हे सर्वोच्च पद आहे आणि राष्ट्रपती ज्या नावाने कारभार चालतो त्यांना अनेक वेळेला आपण असं बघितलेलं असेल की जेव्हा एखादा मुद्दा मंत्रिमंडळानं शिफारस केलेला मुद्दा सुद्धा राष्ट्रपती नाकारू शकतात, त्यांचा तो अधिकार आहे. आणि मला असं वाटतं की इतक्या सर्वोच्च पदाच्या संदर्भामध्ये असं अवमान करणारं वक्तव्य करणं माइंडकर तुम्ही करू नये. मला असं वाटतं तुम्हाला निदान कायदा कळत असावा, तुम्हाला कायद्याचा अभ्यास असावा. मुद्द्याला सोडून कृपया चर्चा नको. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या अधिकारावर चर्चा नाही, नागरिक शास्त्राच्या पुस्तकावर नाही. राज्यपालांच्या कडचं वर्तन हे सहज आणि पक्षपातपूर्ण आहे अशा प्रकारचा आक्षेप आहे. गणेश हाके. प्रसादजी बघा, 2 मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या ते हे आतापर्यंत अशा पद्धतीचं नव्हे. मला सांगा, एखाद्या संविधानिक व्यक्तीनं आपल्या अधिकाराचा योग्य वापर करणं, याला जर तुम्ही जर मला सांगा पार्शली आहे असं तुम्ही म्हणत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. तो त्यांना अधिकार आहे, घटनेने दिलेला त्यांना अधिकार आहे. आणि ते मला सांगा की ज्या पद्धतीने यांनी शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसीमध्ये ज्या घटनेमध्ये ज्या लोकांच्या नेमणुका करायच्या आहेत, ज्याला क्वालिफाईड ज्याला म्हणतो की त्या पद्धतीची पात्रता असणारे लोक असायला पाहिजेत, ते जर मला समजा
जर राज्यपालांना वाटत असेल की त्या योग्यतेचे त्या पात्रतेचे लोक नाहीत तर अशा वेळेला राज्यपालांना अधिकार आहे. ठीक आहे, आणि राज्यपाल चर्चेला पुढे नेऊया. आपल्यासोबत आबासाहेब पाटील आणि हरिभाऊ राठोड आहेत. आरक्षणाच्या निमित्तानं ही चर्चाही आपल्याला करायचीच आहे. आबासाहेब, आपल्याला एक निरीक्षण नोंदवायचं होतं, ते आपली वेळ सुरू होतीये. मला हेमलता ताईंना प्रश्न विचारायचा होता की आजची जी चर्चा आहे, आता भेट झाली, पुढे काय, त्या अनुषंगानेच मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून हेमलता ताईंना प्रश्न विचारतो. ताई, मराठा आरक्षणाच्या वरती सकारात्मक जर चर्चा झाली असेल तर मराठा समाजाच्या पुढची दिशा काय असेल? सरकार मराठा समाजाला कधीपर्यंत आरक्षण देणार आहे? ज्या नियुक्त रखडल्याच्या कधीपर्यंत देणार आहे? हे ओबीसी मध्ये ओबीसी प्रमाणे सवलती देण्याची तयारी सरकारची आहे का? या 2-3 प्रश्नाचं उत्तर हेमलता ताईने अगदी हेमलता ताई उत्तर देतील त्याचं. हेमलताजी बोला. आबासाहेब, तुमच्या प्रश्नाला अतिशय गंभीरतापूर्वक आणि अतिशय मनापासून मी तुम्हाला उत्तर देते, प्रामाणिकपणे उत्तर देते. हे सरकार 100% मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मताचं आहे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. हेमलता ताई, आपण कटिबद्ध आहात याबद्दल शंका नाही. आबासाहेबांनी वेळ मर्यादा विचारली. आता मोदींना भेटून झालं, आता यानंतर किती दिवसात आरक्षण मिळेल असा त्यांचा प्रश्न आहे. प्रसादजी, तुम्ही का मध्ये कट करता? तुम्ही जर मध्ये नसतं कट केलं तर मी ह्याच प्रश्नाचं उत्तर दिलं. ठीक आहे, आता द्या. चला, आता द्या. मला कळत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी बोलत असताना. मी सांगते अजिबात नाही, अहो वेळेची मर्यादा आहे. 6 जण आहेत आज पॅनलवर. हेमलताजी चिडू नका. हेमलता ताई चिडू नका. आबासाहेबांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी आबासाहेबांचा मान राखून या ठिकाणी तेच सांगते की यासाठी सरकार कुठलीही घिसडगाई करत नाही. सगळी पावलं ही अतिशय योग्यतेने उचलते. आपण थोडासा वेळ द्या आणि या वेळेमध्ये आता केंद्र सरकारकडे जी काही पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली त्यावरती राज्य सरकार निर्णय घेईल आणि आपल्या समोर मुख्यमंत्री असतील किंवा अशोक चव्हाण साहेब असतील हे सविस्तर आपलं मत व्यक्त करतील आणि या संदर्भात ज्या ज्या काही स्टेप्स घ्यायच्या त्या स्टेप्स सरकार नक्की. आबासाहेब, समाधानकारक उत्तर आहे का हे? आबासाहेब, हे उत्तर समाधानकारक आहे? मराठा समाजाला हे उत्तर पटणारं आहे का? टाइमबॉन्ड सांगा, टाइमबॉन्ड कधीपर्यंत देऊ शकतं? पंतप्रधानांची भेट होऊन केवळ 2 तास झालेले आहेत. भोसले समितीचा अहवाल आणि पंतप्रधानांची भेट यावर अशोक चव्हाण साहेब असतील किंवा उद्धवजी असतील हे आपलं मत व्यक्त करतील आणि आपल्याला लवकरच. ठीक आहे, थोडक्यात आपल्याला वाट पाहायची आहे. मराठा समाजाने वाट पाहायची आहे की कधी एकदा अशोक चव्हाण माध्यमांशी बोलतात किंवा एखादं सार्वजनिक वक्तव्य करतात. गणेश हाके, राज्य असं चालवलं जाऊ शकतं का? गणेश हाके, पटकन. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की हे अत्यंत अकार्यक्षम, बेजबाबदार, अत्यंत म्हणजे ह्याला कुठल्या प्रकारची मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावरती सुद्धा इतके बेजबाबदारपणे हे वागलेले आहेत. तसंच तुम्हाला सांगतो ओबीसीचं हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आहे. अहो 15 महिने सुप्रीम कोर्ट यांना माहिती मागतंय, इम्पिरियल डाटा यांना मागतंय, ऐकूया. नाही ऐकून घ्या हेमलता ताई, ऐकून घ्या. जो राज्य केंद्र सरकारनं अशा सर्वे केलेला आहे तो डाटा राज्य सरकारकडे उपलब्ध असताना सुद्धा ऐकून घ्या हेमलता ताई, ऐकून घ्या माझं ऐकून घ्या. तुमच्या सगळीकडे तो डाटा तुम्ही मला सांगा केंद्र सरकारला मागितला का? तुमच्याकडे जसं नाही नसेल केंद्र सरकारकडे व्यवहार करून मागितला का? तुम्ही मागितलेला नाही. 15 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे तारीख मागता. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की या विषयावरती महाराष्ट्राच्या आरक्षण हे जाणीवपूर्वक या सरकारने घालवलेलं आहे. मला हस्तक्षेप करावा लागतोय. एकच मिनिट. आपण हरिभाऊ राठोडांना बोलतं करू, कारण या राजकीय चर्चेतून काही अयोग्य शब्द जायला नकोत. हरिभाऊ राठोड, कृपया आपण पटकन सांगा, ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणामध्ये चालढकल झाली का? आणि झाली असेल तर आता काय होऊ शकतं? मोदींना भेटण्याची गरज नव्हती असं हरिभाऊ आपण आधीच म्हणालात, पण आता भेटलेत मोदींना भेटल्याच्या नंतर ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा, पदोन्नतीतल्या आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राज्य सरकारने आखायला हवा का? हरिभाऊ बोला. हे राजकीय चर्चा थोडी बंद करा. जी बघा प्रसादजी, जी हरिभाऊ थांबवले, बाकीच्यांना थांबवले. हरिभाऊ बोला आपण. आणि या पुरोगामी राज्यामध्ये आरक्षणाचे प्रश्न अशा प्रकारे जर तुम्ही हे करत असाल, त्याची वाट लावत असाल, लक्षात घ्या तुम्ही जर 8 दिवसात जर स्वतंत्र आयोग नेमला नाही
तर कमीत कमी 5.5 लाख सदस्यांचं सदस्यत्व पुढे मिळणार नाही. फार सिरियस विषय आहे. हरिभाऊ तुम्हाला एकच proportional मिनिट, पद्धत- आपण कालबद्धरित्या 8 दिवस सांगता आहात. हे 8 दिवस कोणी सांगितले आहेत आणि हे 8 दिवस कसल्या आदेशान्वये कोणी कशा प्रकारे वापरले पाहिजेत? 8 दिवसात एक आयोग नेमायचा स्वतंत्र आणि त्याच्यात सगळे तज्ञ लोक घ्यायला पाहिजे आणि 2 महिन्यात आपण डाटा गोळा करू शकतो. हे तुम्ही आणि राज्य हे न करता मागासवर्गीय तुम्ही आयोगाच्या आत्ताच्या नेमणुकांच्या शिवाय बोलताय. कारण राज्य सरकार वारंवार काय सांगताय, मागासवर्ग आयोग स्थापन झाला, आता वेगळं काही करायची गरज नाही. एवढा सोपा विषय नाही आहे. 52% ओबीसी जर तुमच्या विरोधात गेले तर काय होईल? काय होईल तुमचा सगळा मराठा समाज गेला तर काय होईल? हे जरा सामाजिक अभ्यास असलेले नेते नाही आपल्या मंत्रिमंडळामध्ये. हरिभाऊ मला एका समाज आणखीन भाग छोट्या असलेले प्रश्नाचं नाहीये. उत्तर द्या. हरिभाऊ एकच मिनिट, माझा प्रश्न ऐका. ओबीसींच्या बाबतीत निर्णय घेण्यात इतकी चालढकल का होतीये? हरिभाऊ आपल्याला विचारलं मी. नाही हे बघा, इच्छाशक्ती पाहिजे, चालढकल नाही, करावंच लागणार आहे. तुम्ही किती दिवस टाळणार आहात? तुम्हाला मराठा आरक्षण द्यावंच लागणार आहे, तुम्हाला रिझर्वेशन प्रमोशन द्यावंच लागणार आहे, तुम्हाला आयोग बसवावा लागणार आहे. तर हे सगळं मोह उठेल ना, हे सगळं आंदोलन तुम्हाला भारी जाईल. आणि म्हणून हरिभाऊ आपण आता एक स्पष्ट आणि अतिशय थेट असा इशारा दिलात. हेमलता पाटील या इशाऱ्याला आपण गांभीर्यानं घ्यालच, घेत असालच, सत्तेत आहात. मला त्यातला एक पुढचा मुद्दा उपस्थित करायचा आहे जो चर्चेत आतापर्यंत आला नव्हता, त्यावर आता बोला. तुमचे 2 वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आणि नाना पटोले हे पदोन्नतीतल्या आरक्षणावर बोलता बोलता अचानक गप्प का झाले? काँग्रेस अचानक या मुद्द्यावर बोलेनाशी झाली. ज्यावेळी राज्य सरकारची त्या मीटिंग मध्ये आणि वडेट्टीवार आणि या सगळ्यांचे प्रश्न होते, त्यावरती समाधानकारक पद्धतीने तोडगा निघाला. पद्धतीने तोडगा निघाला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काँग्रेसचं समाधान झालं आणि त्यामुळे काँग्रेस गप्प बसली किंवा या प्रश्नावर माघार घेतली असं नाही. सगळे आरक्षण बंद केलं, तुमचं समाधान झालं. काय दिलं तुम्हाला? तुम्हाला काही दिलं असेल? मागासवर्गीयांचे आरक्षण बंद केलं आणि तुमचं समाधान झालं. सगळं ओपन करून टाकता. काही तुम्हाला सांगतो, एवढा सिरियस इश्यू आहे, तुम्ही असं समजू नका. हे तुम्ही घटना देशामध्ये घटना वेगळी आहे, तुमची वेगळी आहे का? पुरोगामी राज्याला तुम्ही प्रतिगामी करून टाकलं. या राज्याला, या देशामध्ये बदनाम झालं आपलं महाराष्ट्र. एकच महाराष्ट्रामध्ये जिथे आरक्षण, रिझर्वेशन, प्रमोशन बंद आहे. सिरियसली घ्या तुम्ही. काही आम्ही तुमच्याच आहोत, पण तुम्ही सिरियसली घ्या. हरिभाऊ एक मिनिट, हरिभाऊ जरा 1 मिनिट थांबा. आबासाहेब तुम्ही थांबा, एकदा हेमलता पाटलांना त्यांचं म्हणणं मांडू द्या. हेमलता पाटील आपलं म्हणणं मांडतायत, जरा 1 मिनिट त्यांना संधी देतोय मी. पूर्ण 1 मिनिट हेमलता पाटील आपण बोलणार आहात. हे जे आरक्षण आहे, राजकीय आरक्षण, त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांची आताच प्रेस आपण ऐकली असेल, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट हे केलं की हे जे आरक्षण रद्द झालंय त्याचा फटका फक्त महाराष्ट्राला बसलेला नाहीये, तर आबासाहेब पाटील आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. आबासाहेब आणि हरिभाऊ दोघंही बोलताय. एक मिनिट. आबासाहेब आणि हरिभाऊ दोघंही बोलतायत. आबासाहेब आपण आधी बोला, हरिभाऊ मी आपल्याला संधी देतो. आता छगन भुजबळ साहेबांचा जो विषय सांगितला हरिभाऊ राठोड साहेबांनी, तर ओबीसीतलं जे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या पाठीमागं छगन भुजबळ साहेबांचाच हात आहे. त्यांना ओबीसीचं आरक्षणाच्या राजकारण करायचंय, आपला समाजाचा आपल्या सोबत कसा येईल आणि याच्यासाठीच ओबीसीचं आरक्षण रद्द करण्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त छगन भुजबळ साहेबांचाच हात आहे. 1 मिनिट, याच्यावरची पुढची प्रतिक्रिया वेळेच्या मर्यादेपोटी तुम्हाला थांबवून मी घेतोय हरिभाऊ राठोड यांची. हरिभाऊ, हेमलताताईंचं उत्तर आणि त्यांची भूमिका पटतीये, मवियाची भूमिका पटतीये? ओबीसीचं राजकारण करायचं, ओबीसी मागे घ्यायचे. हरिभाऊंना बोलू द्यात. आबासाहेब, हरिभाऊ बोला पटकन. आबासाहेब, माझं काय म्हणणं आहे, छगन भुजबळ साहेबांना हा 3 जजेसचा निकाल समजलाय का? कारण तो आपल्या बाजूचा आहे, म्हणजे मागासवर्गीयाचा. त्याच्या स्पष्ट आदेश दिलेला आहे की तुम्ही उचित आयोग नेमा. मग आज छगन भुजबळ साहेबांनी उचित आयोग नेमा हे का सांगत नाही? आयोग नेमा असं का बोलले नाही? ते त्या भरतीकडे इश्यू घेऊन चालले, सेंट्रलकडे काही नाही.
परत मी सांगतो, राज्याला तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, तुम्ही 2 महिन्यात करू शकता. आणि ठीक प्रत्येक आहे. गोष्ट तुम्ही हरिभाऊ, एक सेंट्रलकडे मिनिट, दाखवता थोडीशी बोल- मुद्द्यांची पुनरावृत्ती होतीये. मला उमेश घोंगडेंना विचारायचंय पटकन. उमेश घोंगडे, प्राप्त परिस्थितीमध्ये 12 मुद्द्यांची यादी जरी असली तरी त्यातले आरक्षणाचे 3ही मुद्दे अत्यंत वजनदार आहेत. हे 3ही मुद्दे विद्यमान राज्य सरकारच्या साठी अडचणीचे ठरू शकतात का? उमेशजी घोंगडे. प्रसादजी, निश्चितपणे आता हरिभाऊनी सांगितलं, हे 3ही मुद्दे इतके महत्वाचे आहेत. यातनं राज्य सरकारने प्रामाणिकपणे कमीत कमी वेळेत मार्ग नाही काढला तर आता हरिभाऊ म्हटले त्याप्रमाणे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, हे सगळे समाज राज्य सरकारला अडचणीत आणल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाहीयेत. राज्य सरकार आपल्याकडची जी ठीक आहे. जबाबदारी आहे, उदाहरणार्थ मागासवर्ग आयोग आता त्यांनी तातडीनं खरं तर स्थापन केला, त्यालाही थोडा वेळ लावला. याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी राज्य सरकारवर आहे. ही सगळी पुनर्विचार याचिका न्यायालयाच्या मार्फत जर आरक्षण खरं मिळवायचं असेल ठीक आहे. तर मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करणं हे मोठं आव्हान आहे. सरकार भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, कुणाचंही असो, कुठल्याही सरकारला न्यायालयामध्ये हे जे मराठा समाज आहे तो मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यावर मला वेळेची मर्यादा असल्यानं उमेशजी आपल्याला थांबावं असं वाटतंय आणि लागतंय. पण आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लक्षवेधीला वेळेची मर्यादा आहे. आत्ताच्या घडीला चर्चेतून निष्कर्ष हाच निघतोय की पंतप्रधानांची भेट झाली आहे. आता पुढे जे काही करायचंय ते राज्याला करायचंय, केंद्राशी समन्वय राखून करायचंय. त्यासाठी वेळ किती घेतायत हे आपण पाहणार आहोत. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.